अखेर एम-पी-एस-सीच्या गट क भरतीला आता सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यातली जी पहिली भरती आहे, ती आहे आपली बिलीप आणि लिपिक ह्या पदासाठी. तर ह्या पदासाठी पात्रता काय असणार आहे? त्याच्यामध्ये जागा किती आहे? कोणत्या कॅटेगरी वाईज आहे? त्याचे फॉर्म कधीपासून भरायचे? परीक्षा कधी असणार? या सर्व गोष्टींची माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शंकर शिंदे तुमचं रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्राच्या ह्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण भरपूर दिवसापासून गट क जाहिरात कधी येणार, कधी येणार? तर त्याची सुरुवात जर म्हणता आली आपल्याला, तर ह्या भरतीच्या माध्यमातून सुरू झालेली आहे. तर यामध्ये जर टोटल पदांचा आकडा काढला आपण, तर 20 पदं आहे आणि या 20 पदांची जी परीक्षा घेतली जाणार आहे, याच्यासाठी तुम्हाला एकाच दिवसामध्ये 2 पेपर द्यावा लागणार आहे. याच्या परीक्षा पद्धतीचा आणि सिलेबसचा व्हिडिओ आपण ऑलरेडी आपल्या YouTube चॅनलवरती टाकलेला आहे. तर रिलायबल एम-पी-एस-सी सरळ सेवा ह्या चॅनलवरती जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. त्याच्यामध्ये कोणकोणते विषय आहे, किती मार्कला आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला एक ओझरत्या फास्टमध्ये ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर करून देतो. विद्यार्थी मित्रांनो, जर बघितलं आपण तर ही ॲड आलेली आहे आपली मुंबईचे नगरपाल शरीफ कार्यालयातील बिलीप व लिपिक ह्या पदासाठी. याचे जे फॉर्म चालू होणार आहे, प्रथमतः हे आपले 17 तारखेपासून फॉर्म चालू होणार आहे आणि याची लास्ट जी डेट आहे आपली फॉर्म भरण्याची आहे 7 जुलैपर्यंत. तर 17 तारखेपासून फॉर्म चालू झाल्यानंतर 7 जुलैपर्यंत आपल्याला फॉर्म भरायचे आहे आणि याच्यामध्ये जर आपण खाली पदांचा विचार केला तर यामध्ये काही कॅटेगरींसाठीही याच्यामध्ये पदांचा समावेश नाहीये. जसं की आपण जर विचार केला तर ओपनसाठी याच्यामध्ये जागा नाहीये. त्यानंतर एन-टी-सीसाठी याच्यामध्ये जागा नाहीये आणि बाकीच्या कॅटेगरीमध्ये पण कुठे-कुठे महिलांना जागा आहे, पुरुषांसाठी नाहीये. तर हे आपण समजून घेऊ. कारण फॉर्म भरण्याच्या अगोदर एक सर्वात महत्त्वाची गोष्ट असते, ती म्हणजे आपल्यासाठी त्या भरतीमध्ये जागा आहे की नाही आणि किती पदं आहेत, त्याच्यानुसार आपल्याला फॉर्म भरायचा असतो. त्याच्यामुळे एकदा ते समजून घेतलं, की आपल्याला फॉर्म भरायला क्लिअर होऊन जातं आपल्याला. त्याच्यामध्ये जर आपण जागांचा विचार केला विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यामध्ये टोटल ज्या 20 जागा आहेत, त्या 20 जागांपैकी जर आपण विचार केला तर याच्यामध्ये अनुसूचित जातीसाठी 2 जागा आहे सर्वसाधारण, त्याच्यामध्ये 1 महिलांसाठी. त्यानंतर साठी 2 जागा आहेत, त्याच्यामध्ये 1 महिलांसाठी, 1 पुरुषांसाठी आहे. त्यानंतर इथं जर बघितलं व्ही-जे-ए साठी जी आहे ते 1 जागा आहे. त्यानंतर भज ब साठी 1 जागा आहे. भज क साठी म्हणजे एन-टी-सी साठी जागा नाही, एन-टी-बी साठी आहे, ए साठी आहे आणि डी साठी जर विचार केला तर यामध्ये फक्त महिलांसाठी 1 जागा आहे. म्हणजे पुरुषांसाठी याच्यामध्ये जागा नाहीये. त्याच्यामुळं मुलांनी तर आपल्या जे ह्या कॅटेगरीचे मुलं असतील त्यांनी अप्लाय न केलेलं बरं. कारण का जागाच नाही तर त्याच्यामुळे फॉर्म भरून त्याचा उपयोग नसतो. त्याच्यामध्ये इतर मागास प्रवर्ग जे आहे किंवा इतर मागास वर्ग जे आहे त्याच्यामध्ये 5 जागा सर्वसाधारण आहे. त्याच्यामधल्या जर विचार केला तर 1 जागा आपल्या महिलांसाठी आहे. इथं इतर मागास प्रवर्गांसाठी जागाच नाही. त्याच्यामुळे त्या विद्यार्थ्यांचा इथं प्रश्नच येत नाही. पुढे जर बघितलं सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग जे आहे त्यांच्यासाठी 3 जागा आहे. 2 जागा पुरुषांसाठी, 1 जागा महिलांसाठी आणि आर्थिक दुर्बल घटकांसाठी 2 जागा सेम तसंच 2 सर्वसाधारण, 1 महिलांसाठी आणि एकूण आरक्षित पदाचा टोटल विचार केला 14 आणि 6 तुमचे किती होतात? 20 पदं आहे. बाकी ओपनसाठी आपल्याला 0 जागा बघायला मिळतात. त्याच्यामुळे ओपनच्या विद्यार्थ्यांना ह्या फॉर्म भरण्याची जी संधी आहे ती मिळणार नाहीये आणि याचा जर पुढे विचार केला विद्यार्थी मित्रांनो आपण, की याच्यासाठी फीज वगैरे काय आहे, तर तो जो आपला एम-पी-एस-सीचा क्रायटेरिया असतो त्यानुसारच आपली ₹294 फीज आहे आपल्या ओपनच्या विद्यार्थ्यांसाठी. या सर्व गोष्टी आहे. याची पी-डी-एफ जी आहे ह्या सर्व ॲडची मी आपल्या रिलायबल एस-पी-केच्या टेलिग्राम चॅनलवरती टाकून दिलेली आहे. पण सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय, मी तुम्हाला आधीच बोललो, की एम-पी-एस-सी गट क भरतीला आता सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळे आपण येणाऱ्या काळामध्ये ज्या सीची जी ॲड आपली ॲडलेली होती, ती ॲड पण आता येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. त्याच्यामधले जे मागणी पत्र होतं ते पण बऱ्यापैकी आयोगाला आता सगळे सुपूर्त झालेले आहे. त्याच्यामुळे ते भरतीची जी वाटचाल आहे ती आता कुठेतरी फास्ट बघायला मिळणार आहे आपल्याला. आणि जर तुम्हाला ह्या भरतीसाठी तयारी करायची असेल खास, याची एक्झाम डेट दिलेला नाही आपल्याला, की एक्झाम कधी होणार आहे त्याच्या डेट दिलेलं नाही. पण येणाऱ्या एक साधारणतः जर आपण एम-पी-एस-सीचा फॉर्मॅट बघितला तर ॲड आल्यानंतर एक साधारणतः 2 किंवा 3 महिन्यांनी पूर्व परीक्षा, त्याच्यानंतर मुख्य परीक्षा हा आपला रेग्युलरचा पॅटर्न. पण याच्यामध्ये कसं एकच पेपर म्हणजे 2 पेपर होणार आहे. तुमचा पहिला पेपर असणार आहे तुमचा लँग्वेजचा, मराठी आणि इंग्लिश. ते तुमचा 200 प्रश्न बरोबर ना? म्हणजे 200 मार्काला 100 प्रश्न 200 मार्क आणि दुसरा जो पेपर आहे आपला तो जी-एस आणि बुद्धिमत्ता आणि अंकगणित असेल त्याच्यामध्ये थोडाफार पाठ, तो आहे आपल्याला 200 मार्काला. तर असे दोन्ही पेपर मिळून आपल्याला 400 मार्कांची ही परीक्षा घेतली जाणार आहे आणि 400 मार्कांमधून मग तुमचा कट ऑफ लागणार आहे. ह्या 20 पदांसाठी हा फॉर्मॅट असणार आहे. याच्यासाठी जर आपल्याला विद्यार्थी मित्रांनो तयारी करायची असेल प्रॉपर पद्धतीनं, तर खास आपल्यासाठी घेऊन येतोय आपण रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्राच्या माध्यमातून अग्निपंख बॅच. एम-पी-एस-सीच्या धर्तीवरती, एम-पी-एस-सीच्या सिलेबसवरती मागच्या 14 वर्षापासून एम-पी-एस-सीमध्ये चर्चेत असणारं नाव किंवा रिझल्ट देणारं नाव म्हणजे आपलं रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्र आहे. या रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्राच्या माध्यमातून मागील काळामध्ये आपण 14 वर्षामध्ये 3 ते 3,500 अधिकारी आपल्या
संस्थेच्या माध्यमातून घडवलेले आहे. आत्ता जो नंबर आहे हा आपला असणार आहे. आता पुढचा जो नंबर असणार आहे तो तुमचा असणार आहे. त्यामुळे आपल्या तयारीसाठी योग्य दिशा देण्यासाठी ही अग्निपंख बॅच आपल्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. त्याच्यामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर असणार आहे, तुम्हाला पीडीएफ नोट्स असणार आहे आणि अनुभवी शिक्षक मार्गदर्शक असणार आहे तुम्हाला. असं कोणी नाही की बाबा नवीन आले तसं नाही. सर्व अनुभवी शिक्षक असणार आहे. त्याच्यामध्ये वैयक्तिक मेंटरशिप असेल, तुमचे काही डाऊट असतील त्याच्यासाठी सेशन घेतले जाणार आहे. या सर्व फॉर्मॅटमध्ये बसणारी एकमेव बॅच म्हणजे आपली अग्निपंख बॅच. जर तुम्हाला अधिक माहितीसाठी खाली कॉन्टॅक्ट नंबर येतोय त्याच्यावरती कॉल करा आणि प्ले स्टोअरवरून जाऊन आपलं रिलायबल एसपीके नावाचं ॲप आहे, ते ॲप डाउनलोड करून त्यावरती तुम्ही ह्या बॅचचा आनंद घेऊ शकता आणि अभ्यासाला आपल्या नवी दिशा देऊ शकता. फॉर्म भरताना जर काही अडचण आली विद्यार्थी मित्रांनो, खाली नंबर देतोय त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी आणि पुढील परीक्षांसाठी बेस्ट ऑफ लक.